नमस्कार, मी रेणुका बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आणि या बुलेटिनच्या सुरुवातीलाच आत्ताच्या क्षणाची मुंबईतून आलेली एक महत्त्वाची बातमी आणि ती म्हणजे दिशा सालियन यांच्या आत्महत्येवरून सध्या राज्यातलं राजकीय वातावरण तापलंय आणि नारायण राणे आणि नितेश राणे यांनी दिशा सालियन यांच्या आत्महत्येवरून प्रश्न उपस्थित केल्यानंतर महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिशा सालियन यांच्या मुंबईतल्या घरी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि यावेळी दिशा सालियन या आईवडिलांनी मुलीच्या मृत्यूवरून आत्ताच सुरू असलेलं राजकारण गंभीर आरोप केला। हे घाणेरडं राजकारण सुरू असा आरोप त्यांनी केलाय। मुलीच्या मृत्यूनंतरही तिला बदनाम केलं जात आहे असा गंभीर आरोप दिशाच्या आईनं केलेला आहे। मुलीच्या मृत्यूवरून सुरू असलेले आरोप थांबवा आता असं आवाहन देखील त्यांनी केलंय। कुटुंबीय आणि मुलीची बदनामी करणं थांबवा, एवढंच नाही तर राजकीय नेत्यांनी आम्हाला जगू द्या, आरोप करून बदनामी करू नका, आम्हाला जगणं आता यापुढे कठीण जाईल असा इशारा देखील दिशाच्या वडिलांनी दिलेला आहे। काही वेळापूर्वीच त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला आणि आपल्या व्यथा त्यांनी मांडल्या। इतना सब हो गया, इतना 2 साल तक होने आया, फिर भी बंद किया था केस, फिर भी ये लोग निकल के फिर से हमें परेशान कर रहे हैं। ये क्या है? ये राजनीति की वजह से हम मेरी गई हुई बच्चे का आत्मा को शांति नहीं मिलेगा। हम दिन दिन मर रहे, ये लोग की वजह से हमें जीने का ये मन नहीं करता। अभी हम भी कुछ करेंगे, मरेगा तो ये लोग ही जिम्मेदारी होंगे। ये राजनीति कोई भी हमें नेता हो, अभिनेता हो, कोई भी हो, हमें अभी परेशान मत कीजिए, हमें भी जीने दीजिए। सुसाइड का कारण तो वो स्ट्रेस में, ऑफिस का स्ट्रेस में थी वो। एक्चुअली इधर ही एक बार बोली थी मम्मी मेरा एक डील कैंसिल हो गया करके, लेकिन मुझे उतना सीरियस लेती है करके उसका बाद फिर से 2 डील बड़ा वाला डील कैंसिल हुआ था। बोल लास्ट मोमेंट में ऐसा हुआ था, तो इधर बोले तो जाने दो ना, वो ऑफिस वाला का प्रॉब्लम है ऐसा करके मैं बोले था, रहने दो दूसरा आएगा करके मैंने। लेकिन वो इतना सीरियस लेने वाली तो वो भी पता नहीं था, लेकिन ये तो छोटा दूसरा उससे बड़ा था, इसके लिए वो बहुत एकदम स्ट्रेस हो गई लगता है। वो उसका फ्रेंड का थ्रू से पता चला ना, उससे वो बता रही थी वो भी सब स्टेटमेंट दिया था, सब क्लियर हो गया था। अभी किसको भी परेशान मत कीजिए, मैं हाथ जोड़ के विनती करती हूँ। जब भी मारे थी तभी अपने घर पे ही थी, अपने ही घर पे थी वो, और उसका सब क्लोज फ्रेंड उसके साथ में, फ्रेंड ही है और बचपन से लोग एक साथ में फ्रेंड्स थे, वो लोग ही थे, दूसरा कोई नहीं था। बीजेपी लीडर कुछ दावा कर रहे कि उनके जो फ्रेंड है वो गायब हो चुके हैं राहुल करके। नहीं, गायब वो लोग ने कुछ गलत नहीं किया गायब होने के लिए। अभी पुलिस बुलाने तो अभी आ जाएंगे वो लोग, अभी हम लोग बुलाएंगे, हम लोग अभी आ जाएंगे वो लोग। केली जाते। मुलीच्या मृत्यूनंतरही तिच्या मृत्यूबद्दलचं राजकारण केलं जात आहे आणि आमच्या मुलीला बदनाम केलं जात आहे। नेत्यांच्या या सगळ्या वक्तव्यांमुळे प्रचंड वेदना होत आहेत असं दुःख देखील, अशी खंत देखील आता तिच्या आईवडिलांनी व्यक्त केलेली आहे आणि त्यामुळे अशा रीतीनं बदनामी होत आहे ही निश्चितच खेदजनक आहे, वेदनादायक आहे। दिशा नैराश्यामध्ये होती, तिची एक डील झालं नव्हतं आणि त्या नैराश्यातून तिने आत्महत्या केली असं देखील आता तिच्या आईवडिलांनी म्हटलेलं आहे। आणि या सगळ्या प्रकरणावरून ज्या पद्धतीनं राजकारण केलं जात आहे, मृत्यूनंतरही मुलीला माझ्या बदनाम केलं जात आहे याबद्दल त्यांनी दुःख व्यक्त केलंय आणि त्याच्यामुळे आम्हाला देखील आता जगण्याची इच्छा नाही, आमच्या जीवाला आता काही झालं तर त्याच्यासाठी राजकारणी जबाबदार असतील असं देखील आता तिच्या आईवडिलांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे निदान आता तरी आम्हाला जगू द्या। दिशाच्या आईला अक्षरशः अश्रू अनावर झाले होते प्रसारमाध्यमांशी बोलताना आणि आता जे काही राजकारण सुरू आहे ते अत्यंत वेदनादायी आहे। दिशाला देखील यामुळे शांती मिळणार नाही अशी देखील व्यथा त्यांनी आता व्यक्त केली। महापौर किशोरी पेडणेकर आणि महिला आयोगाच्या 2 सदस्य यांच्यासह त्या तिथे पोहोचलेल्या होत्या दिशा सालियन यांच्या घरी आणि त्यानंतर त्यांनी त्यांच्या पालकांशी देखील संवाद साधला आणि यावेळी दिशा सालियन यांच्या आईवडिलांनी काय काय प्रतिक्रिया दिली त्या देखील आपण ऐकलेल्या आहेत आणि या सगळ्यातलं राजकारण थांबवावं अशी मागणी त्यांनी केली। उदय आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। उदय, आपण बघतोय की या सगळ्या प्रतिक्रिया आहेत त्याच्या आईवडिलांच्या बघितल्या, किशोरीताई यासाठी तिथे गेलेल्या होत्या, तू थेट संवाद साधू शकतोस। रेणुका, आपल्यासोबत मुंबईचे महापौर किशोरीताई पेडणेकर आहेत, त्या स्वतः सालियन यांच्या कुटुंबियांना भेटल्या होत्या। त्याही तुम्ही भेटा, अतिशय संवेदनशील असा हा विषय होता, मात्र राजकारणाने त्याला असंवेदनशील बनवून टाकलेला आहे। सांत्वन केलं तुम्ही त्यांच्या
कुटुंबियांचा आई वडिलांना भेटलात, काय प्रतिक्रिया होती तुमची? खरं म्हणजे दिशा सालियनचं ज्यावेळेला मृत्यू झाला त्याच्यानंतरचं सगळं राजकारण चालू झालेलं होतं. त्याच्यानंतर आलेली रिपोर्ट तोपर्यंत जे चाललंय हे पण गेल्या 2-3 आठवड्यामध्ये पुन्हा जेव्हा ह्या जुन्या कडीला ऊत आणतात तसं करायला लागल्यानंतर महापौर म्हणून आपण सगळ्याच गोष्टीमध्ये संवेदनशीलपणे काम करतो. कोणाला पटो अगर कोणाला ना पटो, परंतु एक महिला आई म्हणून त्या आईची मनस्थिती मी समजू शकते, सगळ्याच महिला. आणि म्हणून त्यांचा ज्यावेळेला महिला आयोगकडे आम्ही तक्रार करतोय असं जेव्हा त्यांना कळलं तेव्हा माझ्याशी संपर्क झाला, मी त्यांच्याशी संपर्क केला आणि आज त्यांना मी म्हणजे विचारून गेले. शेवटी ती दुःखी फॅमिली आहे, एकच मुलगी होती त्यांना आणि कुठेतरी ती अशी भरारी घेत असतानाच खूप सेन्सिटिव्ह होती मुलगी आणि ह्या सगळ्या गोष्टीला राजकीय कलर जो दिला जातोय त्याच्याशी तिचा सुताराम संबंध नव्हता. ती सेन्सिटिव्ह असल्यामुळे तिच्या काही डील होत्या, बिझनेस डील, त्या तिच्या झाल्या नाहीत असं तिच्या आईचं म्हणणं आणि त्याच्यामुळे ती मनाने खूप कोलमडली होती. पण तिच्या आईचं म्हणणं असं होतं की मला वाटलं नव्हतं की ती असं प्रकारे स्वतःच्या जीवाचं बरं वाईट करून गेली. ज्या दिवशी जे काही घडलं त्या दिवशी तिच्या आईवडिलांचं म्हणणं आहे, म्हणजे तुम्हीही ऐकलंय, की तिथे पार्टी होती, 2-3 महिने कुठे जायला मिळालं नाही म्हणून तिच्या फ्रेंडची म्हणजे लहानपणापासूनचे असलेले सगळे फ्रेंड हे एकत्र होते, मुली आणि मुलं आणि त्या पार्टीमध्ये अचानक तिला जे काही तिने केलं आणि जो पोलीस रिपोर्ट आहे, जो शवविच्छेदनाचा रिपोर्ट आहे, त्यांच्यावर ह्यांचा विश्वास आहे आणि त्यांच्या मुलीवर पहिला आधी विश्वास होता की आमची मुलगी असं कुठलंही वाईट कृत्य करणार नाही आणि कोणाला करू पण देणार नाही. त्यामुळे तिच्याच असलेले फ्रेंड हे आमच्या विश्वासातले होते आणि पोलिसांनी सगळं चौकशी केल्यानंतरही त्याच्यात कुठेही अशा काही गोष्टी आढळून आल्या नाहीत आणि मग त्यांना सोशल मीडिया म्हणा, इलेक्ट्रॉनिक मीडिया म्हणा किंवा राजकीय वगैरे एवं त्यांनी आता TV बघण्याचं सोडलंय, म्हणजे न्यूजपेपर वाचायचे सोडले. इतका त्या फॅमिलीला त्रास होता कामा नये आणि त्यासाठीच आपण महिला आयोगाला सांगितलं की याची कसून परत चौकशी करा. खरंच कोणी दोषी असेल तर ते आणा समोर, सगळ्यांच्या समोर आणा, परंतु कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा असं करणं मला वाटतं चुकीचं आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं की दिशा सालियनच्या मृत्यूपूर्वी तिच्यावरती सामूहिक बलात्कार झाला होता, मग तिचा खून करण्यात आला असं सांगितलं. त्यानंतर आज सकाळी नितेश राणे भाजपचे आमदार यांनी देखील ट्विट करून सांगितलं की दिशा सालियन ही एका काळ्या कारमधून आली होती, ती काळी कार देखील कोणाची आहे त्याबद्दल त्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं आहे. त्याचबरोबर आता चंद्रकांत पाटील भाजपचे नेते यांनी देखील काही वेळापूर्वी हे सांगितलं आहे की 7 मार्च नंतर दिशा सालियन मृत्यू प्रकरणामध्ये जे कोणी अडकलेले त्यांचा आम्ही भांडाफोड करणार आहे, ते आम्ही उघड करणार मी आहोत. तर म्हणते उलट कराच, नक्की केला पाहिजे, पण तो खरा चेहरा आणा. तुम्ही एका गेलेल्या मुलीवर, म्हणजे आपण जे नेहमी म्हणतोय ना, भारतीय जनता पार्टीने महिलांचं हननच करायचं ठरवलंय. आमचं तर उलट म्हणणं आहे की आणाच, खरं आणा, कळू दे. आणि ज्या मुलीला जिने स्वतःचा जीव गमावलाय, तिने स्वतःहून तो केलाय असं तिच्या आईवडिलांचं म्हणणं आहे आणि तरी पण तिच्या आईवडिलांना त्रास होईल अशा पद्धतीने सतत करत राहणं तर मला वाटतं हे फार चुकीचं आहे. 7 मार्चला काही वेगळा कॅलेंडर किंवा मुहूर्त असेल तर तो घेऊन या, काही प्रॉब्लेम. हे असंवेदनशील राजकारण आरोप करणं थांबवलं पाहिजे, त्यांनी विनंती थांबवलं केली. पाहिजे. त्यांनी विनंती मी करते, नका करू असं. तुम्हाला वाटतंय ना, तर आपल्याकडे कायदा, कानून, संविधान आहे ना, त्याच्या माध्यमातून बोलू ना, आणा ना. आणि त्या पोलिसांना, तुमचा मुळामध्ये भाजपाचा मुंबई पोलिसांवर विश्वासच नाही, मग आणा यंत्रणा. ती आणलेल्या यंत्रणेचं काय झालं? त्यामुळे असा अविश्वास दाखवून तुम्ही तुमचं डर्टी पॉलिटिक्स करत असाल तर मला वाटतं ते चुकीचं आहे.
आपल्यासोबत किशोरीताई होत्या, त्याचबरोबर महिला आयोगाचे सदस्य देखील आहेत. तुमच्याकडे तक्रार पत्र आहे सालीन यांचं, काय नेमकं तक्रार पत्रामध्ये सालीन कुटुंबाने म्हटलेलं आहे? या पत्रामध्ये म्हटलेलं आहे की जे सोशल मीडिया ट्रायल्स चालू आहेत किंवा जे सोशल मीडियावर म्हणजे फेसबुक असेल, ट्विटर असेल किंवा व्हॉट्सॲप असेल, जे काय चुकीचं पसरवलं जात आहे, मग ते कोणीही सोशल वर्कर असतील की स्वतः केंद्रीय मंत्री नारायण राणे साहेब असतील व आमदार नितेश राणे साहेब असतील किंवा अजून कुठल्याही पॉलिटिकल बॅकग्राऊंडची जी माणसं असतील, हे त्वरित थांबवणं गेलं पाहिजे. महिला आयोगातर्फे आम्ही ह्याची नक्कीच दखल घेऊ. शिवरायांचा महाराष्ट्र आहे आणि हा इतिहास आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्या महिलांना म्हणजे आपण त्यांचं हेच केलेलं, त्यांना रिस्पेक्ट दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये हे एका युवतीवर 28 वर्षाची दिशा सालेन होती जेव्हा तिने सुसाईड कमिट केला आणि ती ज्या प्रोफेशनमध्ये काम करते, आज इतरही मुली आहेत, इतरही युवती आहेत आणि असंच तुम्ही एका प्रोफेशन घेऊन तुम्ही कुठल्याही बॉलिवूड ऍक्टर बरोबर तिचं लिंक करणार आहात तर ते चुकीचं आहे. तिचं म्हणजे तिच्या आईवडिलांशी जेव्हा मी भेटलो, बोललो, सविस्तर चर्चा झाली, भरपूर काही माहिती मिळाली आम्हाला, तर ते म्हणाले की ती फक्त एका कंपनीसाठी काम करत होती आणि त्या कंपनी मार्फत ती एकदाच फक्त सुशांत सिंगला एक कॉस्ट्युम ट्रायलच्या दरम्यान भेटली. त्याच्या व्यतिरिक्त तिचा आणि सुशांत सिंगचा काही एक संबंध नव्हता. फक्त हे बीजेपीचे जे कार्यकर्ते आहेत किंवा जे पॉलिटिकल अजेंडा घेऊन महाराष्ट्रात जे चुकीचं वातावरण फैलवतात आहे, खास करून एका मृत्युमुखी महिला संदर्भात जे काय चुकीची माहिती किंवा तिला बदनाम करण्याचा जो प्रयत्न चालू आहे हे चुकीचं आहेच, पण हे कुठेतरी महिला आयोग नक्कीच दखल घेऊन याच्यावर कारवाई करेल. आता तक्रारपत्र आहे, काय तक्रारपत्र आणि त्याच्यामध्ये कोणत्या नेत्यांची नावं नमूद केलेली आहेत? इथे जर तुम्ही बघाल तर नारायण राणे साहेब आणि नितेश राणे साहेबांचं सुद्धा नाव देखील मेन्शन केलेलं आहे. तर याच्यावर महिला आयोगातर्फे नक्कीच कारवाई होईल. कशा प्रकारे कारवाई होऊ शकते महिला आयोगाकडून? आता अहवाल मागवलेला आहे मालवणी पोलीस स्टेशन मधून सुद्धा आणि आता बघूया कसं काय जे आहे एक सुनवाई होईल. जसं पोलिसांचा अहवाल सादर होतो आम्ही योग्य ती कारवाई करू आणि त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की तिच्यावर बलात्कार केला किंवा जे काय. तिच्या आईवडिलांकडूनही आम्हाला ही अशी माहिती मिळाली की जेव्हा तिने सुसाईड केलं तर तेव्हा पहिले कोविडचा काळ होता, पहिली लाट होती कोविडची, तेव्हा जी कुठली बॉडी मिळायची त्याच्या कोविड आहे की नाही ती बॉडीचं ते जांच करायचे आणि ते करत असताना ते त्याच्यानंतर तिची बॉडी पोस्टमॉर्टमसाठी घेऊन गेले. तर कुठलीही बॉडी जेव्हा जाते पोस्टमॉर्टमला त्याच्यावर नक्कीच कपडे नसतात, तर त्याच्यामुळे ह्या लोकांनी भलतंच काहीतरी इश्यू घेतला. पण त्याची आई वडील स्वतःची आमच्याकडे ही जी स्टेटमेंट आम्हाला दिली त्याच्यामध्ये त्याने नमूद केलेलं आहे की असं काही झालेलं नाही, हे फक्त बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. तिची मित्र मैत्रिणी, तिचा बर्थडे काहीतरी मे मध्ये होता पण कोविडच्या काळात ती साजरा करू शकले नाही म्हणून ते जूनमध्ये केलं आणि तिचं काय जे कामासाठी तिचं प्रेशर होतं त्या ह्याच्यामध्ये तिने सुसाईड केलं. आता तुमच्याकडे जे पत्र आलेलं आहे, तक्रार पत्र आहे सालियन कुटुंबाचं, ते तुम्ही रुपालीताई चाकणकर अध्यक्षा यांच्यापर्यंत देणार आहात? हो. नाही, आता रुपालीताई आणि महिला आयोगांनी अहवाल मागवलेला आहे. जसा पोलिसांचा अहवाल येतो योग्य ती कारवाई आम्ही करूच. पोस्टमॉर्टम रिपोर्ट जो येतो ऑगस्ट पूर्ण पोस्टमॉर्टम रिपोर्ट असेल किंवा जे काय पोलिसाचं जे संशोधन असेल, सीबीआय सुद्धा ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होती, त्यांचाही रिपोर्ट आम्ही मागू. धन्यवाद तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोलल्याबद्दल. आणि हा संपूर्ण तक्रार पत्र आहे, आपण इथे दाखवू शकतो न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांना. सालियन कुटुंब म्हणजे दिशा सालियन यांच्या आई वडिलांनी हे तक्रार पत्र महिला आयोगाला दिलेलं आहे आणि महिला आयोगाला दिलेल्या पत्रामध्ये त्यांनी त्यांची व्यथा वेदना हे स्पष्टपणे त्याच्यामध्ये मांडलेलं आहे आणि त्यांनी एक हात जोडून विनंती केलेली आहे की आता अशा प्रकारे कुठल्याही प्रकारे राजकारणासाठी म्हणा किंवा त्यांचे वैयक्तिक काही स्वार्थ लोभ असेल त्यासाठी माझ्या मुलीचा कृपया वापर करू नये, असंवेदनशील राजकारण करू नये, कृपया हात जोडून आम्हाला जगू द्या, तुम्ही जगा आणि आम्ही जगू द्या असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेले. त्यांच्याकडे एक संवेदनशीलतेपणे सर्व राजकारण्यांनी आता पाहणं अत्यंत गरजेचं झालेलं आहे. अशीच भावना आता व्यक्त होताना दिसते. धन्यवाद उदय या सगळ्या संवादाबद्दल. आपण बघतोय महापौर किशोरीताई पेडणेकर आणि त्याचबरोबर महिला आयोगाच्या सदस्या देखील त्यांच्यासोबत होत्या. त्यांच्याशी आता उदयनी संवाद साधलेला आहे आणि यानंतर या संदर्भात भाजपच्या नेत्यांनी नेमकं काय म्हटलंय ते देखील आपण बघणार आहोत. कारण 7 मार्च नंतर दिशा सालियन प्रकरणाचा उलगडा होईल आणि त्या संदर्भातले सगळे पुरावे तयार आहेत असा गौप्यस्फोट भाजपचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज केलाय. दिशा सालियन प्रकरणाचा उलगडा होऊ नये यासाठी शिवराळ भाषा वापरणं सुरू आहे असं म्हणत पाटील यांनी शिवसेनेवर देखील टीका केली.
सगळे पुरावे समोर येतील आणि कोणाकोणाची इन्व्हॉल्वमेंट आहे, कोणाकोणाला जेलमध्ये जायचं आहे, उसना अवसान आणण्याचं चाललंय ना, आणि वाटेल ती शिरोळा भाषा वापरणं चाललंय ना, ते यासाठीच चाललेलं आहे. कसं आहे, दिवा विझण्यापूर्वी फडफड पडत. आपल्याला वाटतं की दिवा लय प्रज्वलित झाला, तर ती विझण्यापूर्वीची फडफड असते. दिशा सालियांच्या विषयात नेमकं काय झालेलं आहे ते बंदिस्त आहे. 7 मार्च नंतर उघडेल, तेव्हा कळेल कोण आहे. चंद्रकांत पाटील यांचं म्हणणं आपण ऐकलं आणि 7 मार्च नंतर यातला आणखीन तपशील किंवा गौप्यस्फोट होणारे किंवा उलगडा होणारे असं त्यांनी म्हटलंय. पण राम कदम आता भाजपचे नेते आपल्या सोबत आहेत. राम कदमजी, आता आपण बघितलं की महापौर किशोरी पेडणेकर यांनी देखील म्हटलंय, त्यांनी त्यांची भेट घेतली दिशा सालियन यांच्या कुटुंबियांची आणि सालियन कुटुंबांनी म्हटलेलं आहे की या सगळ्या प्रकरणाचं आता राजकारण सुरू झालंय. माझ्या मुलीची मरणानंतरही बदनामी केली जाते. शांति नहीं मिलेगा, हम दिन दिन मर रहे. काय कारण ज्या घटनेला आता 1.5 वर्ष झाली, 1.5 वर्षाच्या नंतर शिवसेनेच्या नेत्यांना दिशा सालियांच्या घरी जावंसं वाटलं. नेमके ते घरी गेलेत, तर घरी जाऊन त्यांच्यावर कोणता मानसिक दबाव टाकलाय की ज्या दबावापोटी त्यांच्या घरच्यांना अशा प्रकारचं वक्तव्य द्यावं लागतंय. तर एक साधारण आपण तटस्थ म्हणून आपण जर विचार केला तर एक साधारण लक्षात येतं की जर एखाद्याला खरोखर त्यांच्या घरी जायचं तर 1.5 वर्षापूर्वी गेले असते. जेव्हा मृत्यू झाला त्यावेळेस का नाही गेलात आपण? आता जाऊन त्यांच्या घरावर काय आपण दबाव टाकतात? याही अगोदर आम्ही आर्मीच्या लोकांना देखील रस्त्यावर खेचून मारलंय शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी, तर तुमची काही गैर नाही अशी धमकी देऊन आलात का तुम्ही? असे अनेक प्रश्न आहेत ज्या प्रश्नांची उत्तरं शिवसेना नेत्यांना द्यावे लागतील. मूळ मुद्दा या ठिकाणी असा आहे की 65 दिवस सुशांत सिंग राजपूतचा तपास महाराष्ट्राच्या या 3 पक्षांकडे होता. का नाही चौकशी केलीत तुम्ही? त्या 65 दिवसात सगळे पुरावे नष्ट करण्याचं काम या 3 पक्षाच्या सरकारकडून झालं. ज्या घरात सुशांतची आत्महत्या झाली ते घर रंगरंगोटी करून आतलं फर्निचर, ज्या बेडवर त्याचा मृतदेह पडला होता, त्या सगळ्या गोष्टी रातोरात तिथून हलवण्यात आल्या. काय कारण होतं? कोणाला वाचवायचं होतं? तर त्याच्यामुळे हे सगळं संशयास्पद आहे. बिहारचे पोलीस मुंबईत आले, जसे काही अतिरेकी मुंबईत आले, अशा पद्धतीने त्यांच्याशी हे महाराष्ट्राचं सरकार वागलं. रिया चक्रवर्तीचं ह्यांनी प्रवक्ते असल्यासारखं वकीलपत्र घेतलं होतं. हे काय महाराष्ट्राचं म्हणजे जनता विसरली नाही. तर त्याच्यामुळे या सगळ्या बिंदूंना जर आपण एकत्र जोडलं तर ही गोष्ट समोर येते की कुठे ना कुठे निश्चितपणे यांना काहीतरी दडवायचंय. आणि नेमकं तीच लपवालपवीसाठी आता शिवसेना नेते दिशा सालियांच्या घरी गेले होते का, याचीच खऱ्या अर्थानं चौकशी झाली पाहिजे. म्हटलं होतं की 7 मार्च नंतर या सगळ्यात आणखीन उलगडा होणारे आणि सगळे त्याचे पुरावे देखील तयार आहेत. भाजप देखील म्हणजे असा आरोप देखील होतोय की भाजप या सगळ्याचं मुद्द्याचं आता राजकारण करताय असा आरोप होतोय. कारण तिच्या आईवडिलांची देखील प्रतिक्रिया होती की हे संवेदनशीलपणे हाताळण्याची गोष्ट आहे, याचं राजकारण करू नका. नाही, ही प्रतिक्रिया कधी आली त्यांची? जेव्हा शिवसेनेचे नेते त्यांच्या घरी गेले तेव्हा आले. तर तोच तर विषय आहे ना की जर त्यांना दिशा सालियांच्या घरी सांत्वनासाठी माणूस का 1.5 वर्षानंतर जातो का? सांत्वन जर करायचं असेल तर माणूस ताबडतोब जातो. तर याचा अर्थ स्पष्ट आहे की शिवसेनेच्या नेत्यांनी त्यांच्यावर दबाव टाकलाय. आता काय दबाव टाकलाय की तुम्ही असं असं स्टेटमेंट द्या, असा दबाव टाकलाय? काय दबाव टाकलाय? तर त्याच्यामुळे ज्यावेळेस आदरणीय नारायण राणे साहेबांनी वक्तव्य दिलं, ते वक्तव्य दिल्याच्या नंतर शिवसेना नेत्यांना दिशा सालियांचं घर कसं काय आठवलं? टायमिंग पहा आपण. आणि बरोबर घरी जाऊन आल्याच्या नंतर लगेच त्यांच्या परिवाराचं वक्तव्य येतं. तर हे कुठे ना कुठे त्यांच्या परिवारावर शिवसेनेचे तुमचं असं म्हणणं आहे की शिवसेना नेते दबाव आणतायत. पण या सगळ्यामध्ये जेव्हा दिशा सालियांच्या आईवडिलांशी आमच्या प्रतिनिधींनी संवाद साधला किंवा त्यांनी जेव्हा पत्रकारांशी संवाद साधला तेव्हा त्यांचं असं म्हणणं होतं की ती काही प्रेशरमध्ये होती, कामाच्या दबावामध्ये होती आणि त्यातून तिने आत्महत्या केली आणि मग इतर पक्ष किंवा सातत्याने तिची हत्या झाला असा आरोप होते. तुम्हाला असं वाटत नाही की यामुळे कुटुंबाची आणि त्यानंतर दिशाची देखील मृत्यूनंतर त्यामुळे बदनामी होते? 2 गोष्टी आहेत या ठिकाणी. एक, जर समजा शिवसेनेचे नेते त्यांच्या घरी गेले नसते आणि त्यांचं हे वक्तव्य आलं असतं तर आपण समजू शकत होतो की बाबा त्यांच्या घरातली ही मानसिकता आहे. पण शिवसेना नेते घरी गेलेत आणि घरी 1.5 तास बसलेत आणि 1.5 तास बसल्याच्या नंतर त्याच्या कुटुंबाचं हे वक्तव्य येतं.
तर आपणही ज्येष्ठ पत्रकार आहात, आपण स्वतः विचार करा, दबावाच्या पोटी हे वक्तव्य येत आहे का? निदान त्याची चर्चा तरी झाली पाहिजे का? त्याच्यावर चौकशी झाली पाहिजे की त्याच्यावर शिवसेनेच्या नेत्यांनी 1.5 तास त्या घरात बसून असा कोणता दबाव त्यांच्यावर टाकला की अशा प्रकारचं वक्तव्य त्याच्या घरच्या लोकांना द्यावं लागतंय, याची चौकशी झाली पाहिजे. आणि या संदर्भात संवाद घरातल्या साधण्यासाठी लोकां- भाजपकडून किंवा तुम्ही त्यांची भेट घेणार आहात किंवा या संदर्भात भाजप नेते त्यांच्या कुटुंबियांची काही भेट घेणार आहेत? नाही, त्यांच्या कुटुंबियांच्या प्रती आमची सहानुभूती आहे आणि निश्चितपणे ती पूर्ण महाराष्ट्राची सहानुभूती आहे, जी दुर्दैवी घटना घडली ती. पण आम्हाला कोणाच्या कोणत्या कुटुंबावर कुठल्याही प्रकारचा आम्हाला दबाव टाकायचा नाही आणि तसा प्रश्नच येत नाही. कदाचित शिवसेना नेत्यांना त्यांच्या कुटुंबावर दबाव टाकायचा असेल त्याच्यामुळे ते गेले असतील, पण आम्ही दिशा सालियांच्या कुटुंबाच्या सोबत आहोत. तुम्ही तिला सोबत न्याय आहात, पण मिळाला पाहिजे सातत्यानं याची भूमिका. तुमचं म्हणणं बरोबर, म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की न्याय मिळाला पाहिजे, पण त्यानंतर असे देखील आरोप होत आहेत की या सगळ्याचा हा सगळा मुद्दा आत्ताच का उपस्थित केला जातोय, ज्याच्यासाठी नारायण राणेंनी पत्रकार परिषदेत देखील हा मुद्दा उपस्थित केला होता. नितेश राणे देखील या संदर्भात ट्विट केलं. नाही, या अगोदरही हा मुद्दा उपस्थित केला गेलाय. हा आत्ताचा नंतरचा असं नाही, याही अगोदर राणे साहेबांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. याही आधी आमचे सहकारी माझे मित्र आमदार नितेश राणे त्यांनी देखील हा मुद्दा उपस्थित केला होता. तर त्याच्यामुळे आधी आणि नंतरचा विषय नाही, पण मुद्दा उपस्थित केल्याच्या नंतर असं नेमकं काय आहे की शिवसेना नेत्यांना बरोबर त्याचा राग येतो, चीड येते, ज्याला आपण मराठी सारस्वतात म्हणतो, मिरची लागते. त्यामुळे तो मुद्दा काढल्यावर यांना चीड येण्याचं कारण काय, याचा जर आपण शोध घेतला तर स्पष्ट आहे कारण. आणि कोणाला म्हणूनच तरी भाजप वाचवायचं नेते आहे असं म्हणतात की 7 मार्च नंतर तुमच्याकडून या संदर्भातला आणखीन काही उलगडा अपेक्षित? नाही, या संदर्भात माननीय नारायण राणे साहेब बोलले आणि ते निश्चितपणे त्या बाबतीमध्ये बोलतील, आणखी सविस्तर माहिती देतील. मला माहिती घ्यावी लागेल. पण एक मात्र मी पुन्हा पुन्हा एकच सांगेन की शिवसेनेचे नेते दिशा सालियांच्या घरी 1.5 तास बसतात आणि त्यांनी दीड दबाव तास बसून टाकण्याचा काय प्रयत्न करत केलाय होते? असा तुमचा आरोप आहे. धन्यवाद राम कदम, या संदर्भातली प्रतिक्रिया तुम्ही दिलीत. आणि एकीकडे या सगळ्या आरोपांमुळे कुटुंबाची नाहक बदनामी होते आणि माझ्या मुलीच्या मृत्यूनंतर तरी आता या सगळ्याचं राजकारण करू नका अशी विनंती आता प्रसारमाध्यमांकडे देखील दिशा सालियन हिच्या आईवडिलांनी केलेली आहे आणि त्या पद्धतीची खंत, व्यथा देखील त्यांनी आता मांडलेली आहे. बघूयात या संदर्भात आणखीन काही माहिती कळते का. त्याचबरोबर चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय की 7 मार्च नंतर या संदर्भातला काही उलगडा होतोय का याकडे देखील लक्ष असेल. आणि या सगळ्या बातम्यांनंतर या बुलेटिनमध्ये आता आपण इथे संपत येणाऱ्या बुलेटिनमध्ये अधिक तपशिलासह भेटत राहू.